खरेदी का माझी 160 आज जामसांडे कावलेवाडी या शाळेने इको फ्रेंडली नागोबा ही संकल्पना खूप अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे. आपणाला सर्वांना माहित असेल की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार इयत्ता 6वी पासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे. जामसांडे कावलेवाडी या शाळेनं इको फ्रेंडली नागोबा तयार करून कागदाच्या लगद्यापासून तयार करून हे आज विक्रीस ठेवलेले आहेत. खरोखरच खूप चांगला आणि स्तुत्य असा उपक्रम या शाळेनं केलेला आहे. कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवाचा गड देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, एक आगळा वेगळा व्हिडिओ घेऊन येतात. निपुण भारत अभियान व्यवसाय पूरक उपक्रम जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा जामसांडे कावलेवाडी या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्याचा आणि त्यांनी स्वतः साकारलेले इको फ्रेंडली कागदी लगद्यापासून बनवलेले नागमूर्ती प्रदर्शन विक्री हे आज शुक्रवारच्या बाजारामध्ये ठेवण्यात आले आणि प्लस विक्रीसाठी 70 रुपये प्रति नागाची किंमत आहे. आणि हा उपक्रम त्यांनी गेली 1 महिनाभर यासाठी मेहनत घेतलेली आहे. मित्रांनो, कावलेवाडीच्या शाळेतले शिक्षक तसं पालक वर्ग आणि काही मूर्तिकार शुभम कावले यांचे वडील आणि स्वतः शुभम कावले यांनी स्वतः ह्यामध्ये सहभाग होऊन मुलांना कशावर नाग तयार केले जातात इको फ्रेंडली ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑल करायचं नका. आणि असेच आपण इको फ्रेंडली गणपती म्हणा की इको फ्रेंडली नागाची मूर्ती म्हणा हे आपण जास्तीत जास्त घेतलं पाहिजे, कारण इको फ्रेंडली साठीच प्रोत्साहन दिलं पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी. चला आपण बाजारात जाऊया आणि पाहूया कशा प्रकारे ही नागाची मूर्ती बनवलेली आहेत आणि उद्घाटनला कोण कोण आले ते पण आपण जाणूनच घेऊया. चला. आवाज मारा रे. माती आणि लगदा आहे, प्युअर माती नाही. अध्यक्ष आहेत संतोषी कावले, त्यांची पण आम्ही भेट दिली. त्यांच्याकडून मूर्ती साच्यातून कशी काढायची त्याचं प्रात्यक्षिक मुलांना दिलं. आणि नंतर त्यांच्याकडे 2 साचे होते, त्याच्यावर ते म्हणाले तुम्हाला 1 साचे घेऊन जातो. मग त्यांच्या शाळेत आणला आणि शाळेत प्रत्यक्ष हे शनिवार आहे. या शनिवार अनुभवशी सुद्धा निगडीत आहे, पर्यावरणाशी निगडीत आहे. त्याचा हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे. आणि रंगकाम जे आहे ते तारामंत्रीला आता वरेरी राणेवाडीला बदली झाली संत परब सर, तर त्यांनी बनवलेले मेहनत घेतलेली आहे. शाळा आहे तिथून माती आम्ही करून त्यांना हे करून त्या पिशव्या सुद्धा मुलांनीच बनवल्या.
इको फ्रेंडली थोडा पावसात जरा गोंधळ गेला हे मला आज जामसांडे कावलेवाडी या शाळेने इको फ्रेंडली नागोबा ही संकल्पना खूप अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे आणि आपणाला सर्वांना माहित असेल की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार इयत्ता 6वी पासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि त्या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीपासूनच जामसांडे कावलेवाडी या शाळेनं इको फ्रेंडली नागोबा तयार करून कागदाच्या लगद्यापासून तयार करून हे आज विक्रीस ठेवलेले आहेत. खरोखरच खूप चांगला आणि स्तुत्य असा उपक्रम या शाळेनं केलेला आहे. नमस्कार, मी निलेश जगताप, गट विकास अधिकारी पंचायत समिती देवगड. आमच्या देवगड तालुक्यामध्ये या जामसंडे शाळेमधून जे विद्यार्थ्यांनी ते इको फ्रेंडली नागोबाच्या मूर्ती बनवलेल्या आहेत, अगदी सुबक पद्धतीने बनवलेल्या आहेत. त्यांचं जर रंगकाम वगैरे त्यांनी बघितलंय तर तो खूप चांगल्या पद्धतीच्या इको फ्रेंडली नागोबाच्या मूर्ती बनवलेल्या आहेत. त्यामध्ये त्या मुलांना देखील सांगता येते की आपण या मूर्ती बनवताना कशा पद्धतीने बनवलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी लगद्याचा वापर केलेला आहे 50% आणि 50% शाडू मातीच्या मूर्तीचा वापर करून चांगल्या प्रकारे या मूर्ती बनवलेल्या आहेत. तर त्या निमित्ताने आज मी या सर्व विद्यार्थ्यांना आणि ह्या उपक्रमासाठी लाभलेल्या सर्व त्यांच्या पालकांना सुद्धा त्यांचं चांगलं सहकार्य लाभलं याबद्दल त्यांनाही शुभेच्छा देतो. विद्यार्थ्यांनाही ह्या उपक्रमासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज देवगडच्या बाजारामध्ये आपल्या देवगड तालुक्यातील कावलेवाडीतील मराठी शाळेतून हे इको फ्रेंडली नागोबा आणलेले आहेत आणि त्या स्टॉलसाठी मी आज भेट देण्यासाठी देवगडचा उपसभापती या नात्याने देवगडच्या बाजारामध्ये आलोय आणि मी त्या मुलांना प्रोत्साहन देऊन त्या शिक्षकांना त्यांच्या पालकांना प्रोत्साहन देऊन म्हणजे त्यांनी जे उपक्रम राबवले हे प्रत्येक शाळेमध्ये असे राबवले पाहिजेत आणि ते भविष्य आहे मुलांचं आणि त्यांना त्याची म्हणजे व्यावहारिक ज्ञान त्यामुळे मिळेल आणि आपण काहीतरी सातत्यपूर्ण करतोय नवीन उपक्रम ते त्याचा फायदा होईल त्या मुलांना. नमस्कार मित्रांनो, आपण इथं बघताय कावलेवाडी शाळेनं एक उत्तम असा स्टॉल इथं मांडलेला आहे जो इको फ्रेंडली नागोबा बनवलेले आहेत. हे सगळं रंगकाम मुलांनी केलेलं आहे, त्यांच्या पालकांनी त्यांना मदत केलेली आहे. आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार कौशल्याधिष्ठित शिक्षणाची गरज शासनाने सांगितलेली आहे आणि म्हणूनच मुलांना आतापासूनच आपला उदरनिर्वाहाची एक सवय लागावी. त्यांना कोणत्याही कामामध्ये कोणतेही काम असू दे त्याच्यामध्ये त्यांना लाज वाटता कामा नये आणि याच्यातूनच भविष्यामध्ये उद्योजक निर्माण होणार आहेत आणि यासाठी त्यांना हे धाडस येण्यासाठी आज देवगडच्या बाजारामध्ये इथं सगळ्या व्यापाऱ्यांच्या समोर अजिबात न लाजता मुलांनी आपलं कौशल्य इथं दाखवलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की सगळे देवगडवासी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देतील आणि मुलांमधली ही जी जिज्ञासू वृत्ती आहे आणि हे जे कौशल्य आहे, जे कष्ट त्यांनी घेतलेले आहेत याला कुठेतरी चालना देतील आणि या संपूर्ण उपक्रमाला खरेदी विक्रीमधून सहकार्य करतील. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की आजची पिढी, आजचे मुलं हे भविष्याच्या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे, या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे. त्यांच्या मागे आपण असं स्ट्रॉंगली उभं राहायला पाहिजे. आपण सगळेजण इथं आलात आणि आम्हाला एनकरेज केला त्याबद्दल संपूर्ण प्रशासनाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद पण व्यक्त करतो. असं सर्व शाळांच्या, मराठी शाळांच्या पाठीशी उभे राहा असं पुन्हा आवाहन आपल्या माध्यमातून मी करू इच्छितो. धन्यवाद. नमस्कार, मी सुखदा गोपटे, उपशिक्षक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा जामसंडे कावलेवाडी. आज आम्ही या ठिकाणी देवगडच्या आठवडा बाजारमध्ये मुद्दाम या ठिकाणी मुलांचा स्टॉल लावलेला आहे. या स्टॉलमध्ये निपुण भारत अभियान अंतर्गत जे अपेक्षित आहे की व्यवसायपूरक शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचं आहे आणि या व्यवसायपूरक शिक्षणाचा एक भाग म्हणून आम्ही आमचा जो सण आहे नागपंचमी, या नागपंचमीच्या सणाचं औचित्य साधून मागच्या 1 महिन्यापासून आम्ही या नागमूर्ती बनवण्याचा एक प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि या प्रोजेक्टमध्ये आमचे जे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहेत संतोषजी कावले यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच या ठिकाणी विनायक कावले हे शिक्षण तज्ज्ञ म्हणून आहेत, तर त्यांचं वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन मिळत असतं आणि त्यांच्या प्रोत्साहनाने आम्ही या ठिकाणी हा नागपंचमी निमित्त जो उपक्रम घेतलेला आहे तो मुख्यत्वे असा आहे की कागदी लगद्यापासून नागमूर्ती बनवणे. कागदी लगदा आम्ही 8 दिवस भिजत टाकला, कागदाचे कपटे भिजत टाकले, त्यानंतर त्याच्यामध्ये शाडू माती मिसळून त्याचा माती तयार केली आणि त्या ठिकाणी आम्ही नागमूर्ती स्वतः विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये साच्यामधून नागमूर्ती तयार केल्या आणि रंगकामाचं सुद्धा काम स्वतः विद्यार्थ्यांनी केलेलं आहे
आणि या ठिकाणी संदीप परब सर यांनी सुद्धा आम्हाला रंगकामाबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या सर्वांमधून आम्हाला हे साध्य करायचं आहे की विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी आपल्या भावी आयुष्यामध्ये कुठेही कमी पडणार नाहीत. त्यांना व्यवहार ज्ञान, आर्थिक साक्षरता ह्या सगळ्या गोष्टी त्यांना यामधून शिकता येतील आणि त्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. आणि आम्हाला या ठिकाणी सर्व आमची जी शाळा व्यवस्थापन समिती आहे, आमच्या मुख्याध्यापक आहेत प्राची चव्हाण मॅडम, आमचे उपशिक्षक आहेत प्रियांका कुबल मॅडम, आणखी उपशिक्षक आमचे पदवीधर आहेत की आनंद जाधव सर, या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही हा उपक्रम साकारलेला आहे. आमच्या या उपक्रमाला ज्यांना सर्वांना आम्ही निमंत्रित केलं त्या ठिकाणी आमचे सन्माननीय सभापती साहेबांनी आमच्या शाळेला भेट दिली आणि या कलाकृती बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की या मुलांनी तयार केलेल्या नसतील असं त्यांना एक क्षणभर वाटलं, परंतु आम्ही त्यांना प्रात्यक्षिक सगळं दाखवलं आणि तेव्हा ते एकदम खुश झाले आणि त्यांनी त्याचा प्रचार किंवा आमचं कौतुक सुद्धा पंचायत समितीमध्ये केलेलं आहे. आणि या ठिकाणी सन्माननीय उपसभापती साहेब अमोल लोके साहेब, देवगड गटविकास अधिकारी सन्माननीय जगताप साहेब, आणखी गट शिक्षणाधिकारी साहेब शिंगारे साहेब, केंद्र प्रमुख या ठिकाणी अमोल केदार सर, या सर्वांनी आमच्या या उपक्रमाला भेट दिली आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं. याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. नमस्कार, मी राजू कावले, कावलेवाडी जामसंडे कावलेवाडी मधून. आदर्श शाळा जामसंडे कावलेवाडी. आज या लहान मुलांनी गणपतीच्या अगोदर जी आपला धार्मिक कार्यक्रम येतो तो म्हणजे आपला नागपंचमी. नागपंचमीच्या निमित्ताने आज आमच्या 1ली ते 7वी ह्या लहान चिमुकल्यांनी आज या नागपंचमीचा सण उत्साहाने आणि ते नागमूर्त्या स्वतः हातातून आपल्या शाडू मातीपासून आज त्या शाळेमध्ये एक उपक्रम राबवलेला आहे. त्यासाठी त्या मुलांनी आज शुक्रवारचा बाजार देवगडच असतो, त्या निमित्ताने आज या मूर्त्या स्वतः कसे खरेदी करतात आणि कशी विक्री करतात, आज त्या लहानपणापासून त्या चिमुकल्यांनी आज हा उपक्रम देवगड जामसंडे बाजारपेठमध्ये आज थाटमाट बांधून आज शिक्षक माता पालक समिती आज या देवगड जामसंडे बाजारपेठमध्ये आज नागपंचमीच्या मूर्त्या जे राबवलेल्या आहेत शाडू मातीपासून, त्या आज त्या प्रत्यक्षात त्यांनी आज बाजारात विक्री कशी करतात आणि त्या पद्धतीत आज उत्स्फूर्त अतिशय चांगल्या प्रमाणे येत आहे. त्याचप्रमाणे जे का आपले चिमुकल्या जे का आनंदाने जे का नागमूर्त्या आपल्या शुक्रवारच्या बाजारामध्ये विकण्यासाठी आणलेल्या आहेत, तरी आज त्या चिमुकल्यांचे आज मनापासून आमच्या जिल्हा जामसंडे कावलेवाडी शाळेमार्फत आज मी ग्रामस्थ म्हणून आज त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास इको फ्रेंडली नागमूर्तींचा म्हणजे कागदी लगद्यापासून बनवलेले आणि जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा व्हिडिओ, कारण स्थानिक शाळांमध्ये असे उपक्रम होणं गरजेचे आहेत आणि ते पण मुलांच्या हस्ते स्वतः रंगवलेले आहेत, स्वतः तयार केलं म्हणजे कागदी लगद्यात म्हणजे कशा प्रकारे मळतात आणि कागदी लगद्याचा बरेच दिवस जातात. कागदी लगद्यावर कागद असतो तो फुगवावा लागतो पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर मातीमध्ये मिक्स करून एकजीव करून त्याच्यानंतर साच्यामध्ये टाकले जातात आणि ते साच्यामधून बाहेर काढतात. त्याच्यानंतर रंगकाम करण्याचं काम असते मुलांनी स्वतः केलेले आहे. पालक वर्ग तसे शिक्षक वर्ग यांनी जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली आहे. आणि चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये.